नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत मिर्च का सालन, म्हणजेच मिरचीची भाजी म्हणू शकतो आपण याला. खूप मसालेदार भाजी झालेली आहे हे मिरचीचं सालन आपण पराठ्याबरोबर, चपाती बरोबर, भाताबरोबर, बिर्याणी बरोबर किंवा पुलावाबरोबर खाऊ शकतो. ह्याच मिरच्यांचं आपण सालन बनवणार आहोत. आता आपण बनवायला घेणार आहोत मसाला. या मसाल्यासाठी सर्वप्रथम तव्यावरती 2 चमचे तेल टाकलंय. त्यानंतर स्लाइस कापलेला कांदा आपण टाकणार आहोत. हा कांदा साधारण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. कांदा आता झालेला आहे आपला, आपण काढून घेऊया डिश मध्ये. आता याच्यावरती आपण सुकं खोबरं भाजणार आहोत. हे थोडंसं सुकं खोबरं मी स्लाइस मध्ये कापलेलं आहे आणि हे सुद्धा आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया. आता हे झालेलं आहे, हे सुद्धा मी काढून घेतो डिश मध्ये. साधारण एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आहेत या, आणि 2 चमचे धणे आणि 1 चमचा बडीशेप. हे सगळं आपण एकत्र भाजणार आहोत. खूप लाल करायचं नाहीये, साधारण गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण काढणार आहोत. हा सगळा भाजलेला मसाला यात आता आपण 4-5 आल्याचे तुकडे टाकूया. हे सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय. त्याच्यातच आपण शेंगदाण्याचा कूट टाकून मिक्सरला बारीक वाटून घेऊया. स्मूथ फाईन पेस्ट केलेली आहे. हा बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा आणि तेजपत्ता हे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे. ह्याच त्या मोठ्या मिरच्या आहेत, याचंच आपण सालन बनवणार आहोत. ह्या मी धुवून अशा एका मिरचीचे 2 ते 3 तुकडे केलेले आहेत, असं क्रॉस मध्ये कापून. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अख्खी मिरची सुद्धा ठेवू शकता. अख्खी मिरची ठेवायची असेल तर तुम्ही त्याला मधून स्लिट मारा. एका कढईत तेल घेतलंय. तेल थोडं मी जास्त घेणार आहे, कारण ह्याच तेलात आपल्याला कापलेल्या मिरच्या फ्राय करायच्या आहेत. मिरच्या मी टाकलेल्या आहेत आणि हा साधारण आपण हलकासा ब्राउनिश कलर येईपर्यंत फ्राय करायचे आहेत. मिरचीची जी स्किन आहे ती अशी ब्राउनिश होते. त्या अशी ब्राऊन झाल्यावरती आपण ह्या मिरच्या काढून घेणार आहोत. आता सेम कढईत जे तेल उरलेले आहे त्याच तेलात आपण फोडणी देणार आहोत. मी आता राई आणि जिरं टाकलेलं आहे. दोन तेजपत्ता कापून टाकले आहे तेजपत्ता. आता आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा. कांदा टाकल्यानंतर आपण मिक्स करून घेऊ. कांदा सुद्धा आपल्याला खूप असा गोल्डन ब्राऊन नाही भाजायचा, हलकासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण कांदा फ्राय करून घेऊ. आणि 1 चमचा साधारण हिंग. आता कांदा आपला साधारण गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता यात आपण टाकणार आहोत 1 ते 2 बारीक चिरलेले टोमॅटो. टोमॅटो सुद्धा थोडा मऊ झाला मग आपण मसाले टाकणार आहोत. या मसाल्यांमध्ये आहे हळद, लाल मसाला, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला. सगळे मसाले मी एकदम टाकलेत. छान मस्तपैकी मिक्स करून घेऊ. 1 मिनिट आपण या मसाल्याला परतवू याच्यात. आणि मग
जो आपण वाटलेला मसाला आहे तो आपण टाकू. हा मसाला मिक्स करून आपल्याला एकत्र करून थोडा फ्राय करून घ्यायचा आहे, जेणेकरून या मसाल्याला थोडंसं तेल सुटेल. जसं आपण मसाला फ्राय करत राहू तुम्ही बघाल की त्या मसाल्याचा कलर चेंज होईल. आता मस्त ब्राउनिश कलर आलेला आहे. आता आपण आपल्या फ्राय केलेल्या ज्या मिरच्या होत्या त्या आपण आता या मसाल्यामध्ये ऍड करणार आहोत. मिरच्या टाकल्या की वरून आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ. करून झालं की आपण यामध्ये पाणी ऍड करणार आहोत. खूप पाणी टाकायचं नाहीये, आपल्याला घट्टसर अशीच ग्रेव्ही बनवायची आहे. आता झाकण ठेवून एक 5 ते 8 मिनिटं आपण शिजवून घेऊ. तुम्ही बघू शकता शिजलेले आहेत. मिरच्या शिजायला जास्त वेळ सुद्धा लागणार नाही, कारण आपण त्या ऑलरेडी फ्राय करून घेतल्या होत्या. बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकली आहे वरून. आणि आता आपण आपलं मिर्च का सालन सर्व करणार आहोत. तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि मला सांगा कसं झालंय मिर्च का सालन. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका.